सातारा जिल्ह्यातील फलटण येथे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात हॉटेल मालकाने सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केले असून त्यामध्ये डॉक्टर एकट्याच हॉटेलमध्ये प्रवेश करताना, रिसेप्शनवर साईन करताना आणि रूमकडे जाताना स्पष्टपणे दिसत आहे. हॉटेल मालक दिलीप भोसले यांनी सांगितले की डॉक्टर हॉटेलमध्ये एकट्याच आल्या होत्या, त्यांच्यासोबत कुणीही नव्हतं. त्यांनी रूमकडे प्रवेश करून दरवाजा आतून बंद केला होता. चावी दिली किंवा रूम दिली, तिला बाहेरून मारून आणलं, हॉटेलमध्ये आणलं असं देखील सांगितलं, असं देखील आरोप होतात. नेमकं काय प्रकरण घडलंय ते? हॉटेल लॉजिंग मध्ये असा कुठेही नियम म्हणत नाही की 12 नंतर रूम कुठली द्यायची नाहीये. एक माणुसकी म्हणून महिला आहे, 18 वर्षाच्या वर त्यांचं आय कार्ड आहे, त्यांचं वय 1996चा त्यांचा जन्म आहे आधार कार्डवर. एक माणुसकी म्हणून आम्ही त्यांना रूम दिली, पूर्ण नियमाचं पालन करून, नियमाला धरून आम्ही त्यांना रूम दिली. तिथं कुठेही नियमाचं उल्लंघन झालेलं नाहीये. ती ज्यावेळी तुमच्या हॉटेलमध्ये आली, तिची परिस्थिती नेमकी कशी होती? ती टेन्स मध्ये दिसत होती, काय नेमकं काय कसं होतं? स्टाफच्या म्हणण्यानुसार थोडासा फ्रस्ट्रेशन मध्ये त्या होत्या, चेहरा थोडासा पडलेला. फुटेज जर आपण बघितलं, सीसीटीव्ही फुटेज मी आपल्याला दिलेले, सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण जर बघितलं की थोड्याशा दारू उघडण्याच्या वेळी त्या थोड्याशा फ्रस्ट्रेशन मध्ये होत्या. बॉडी लँग्वेजमुळे त्यांचं फ्रस्ट्रेशन थोडं जाणून येत होतं सीसीटीव्ही मध्ये. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता नेमकी सद्यस्थितीला तुमच्यावर आरोप विरोधक करतायत, तर त्यांना काय सांगत? त्याबद्दल मी काय बोलू इच्छितो नाही, पण परवा दिवशी जे काय चिखल उडवण्याचा प्रयत्न आमच्यावर झाला, आमच्या नेत्यावर झाला, तो खरंच चुकीचा आहे. फलटणमध्ये कुठंतरी विकास होतोय, फलटणचा विकास आहे, फलटण एक वेगळ्या दिशेने फलटणची वाटचाल चाललेली आहे. ते कुठंतरी विरोधकांना खपत नसावं असा माझा अंदाज आहे. त्यामुळे कुठंतरी हा राजकारणाचा भाग आहे आणि त्यामधनं आम्हाला कुठंतरी आज बदनामी करण्याचा पुरेपूर प्रयत्न होत आहे दादांसहित.